आता बातमी आंतरराष्ट्रीय स्तरावरून ट्रम्प यांनी सलग दुसऱ्या दिवशी नेतन्याहूंना इशारा दिलाय। नेतन्याहूंनी सावध राहावं नाहीतर साथ सोडू अन्यथा तुम्ही तुमचं बघा। डोनाल्ड ट्रम्प यांनी हा थेट इशारा दिल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आणखीनच तणावाची स्थिती सध्या निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय। डोनाल्ड ट्रम्प यांनी बेंजामिन नेतन्याहूंना पुन्हा एकदा इशारा दिलाय। पाकिस्तानमध्ये हिंसाचार उफाळलाय। यामध्ये 11 जणांचा मृत्यू झालाय। विधानसभेत आरक्षित जागा रद्द करण्याची मागणी केली जाते। मृतांमध्ये 7 नागरिक आणि 4 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। पाकव्याप्त काश्मीरमधून आलेल्या लोकांना पाकिस्तानच्या ताब्यात दिला होता असलेल्या काश्मीरमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या हिंसक संघर्षात 11 लोकांचा मृत्यू झालाय तर 70हून अधिक लोक जखमी झाले। ही हिंसा जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी आणि प्रादेशिक सरकार यांच्यातील सुरू असलेल्या वादामुळे झाली आहे। दुबईमध्ये रस्ते अपघातात 7 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये काही भारतीय मजुरांचा समावेश आहे। एक ट्रक खराब झाल्यानं रस्त्यावर थांबला होता। मागून येणारी मिनी बस वेळेवर थांबली नाही आणि ट्रकला धडकली। या अपघातात 9 लोक जखमी झालेत। त्यापैकी 5 लोकांची प्रकृती गंभीर असल्याचं माहिती आहे तर सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय।